शिरपूर शहरामध्ये रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून गोवंशाचा जे आता नियम आहे त्या नियमामध्ये शिथिलता आणण्यासाठी फार मोठं आंदोलन छेडलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सागर खोत आहेत। सागर भाऊ, आज मोठ्या संख्येनं आपण आंदोलन छेडलेलं आहे, त्याच्यात काय मागणी आहे आपल्या? आमची सगळ्यात प्रमुख मागणी आहे की गोवंश हत्याबंदी कायदा आहे, त्या कायद्यात सुधारणा करा। हा कायदा शेतकऱ्याच्या जीवावरती उठलेला कायदा आहे। आम्ही सुद्धा देशी गाईला गोमाता समजतो। देशी गाई शेतकरी विकत नाही, तर काही ठराविक बोगस गोरक्षकांच्यामुळं, त्यांच्या भीतीनं, त्यांच्या मारहाणीमुळं आज व्यापारी आमच्या दारात यायला शेतकऱ्यांच्या तयार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये जर्सी गाया भाकड तशाच पडून आहेत, शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये भाकड म्हशी पडून आहेत, आजारी जर्सी गाया पडून आहेत। मुळात आम्ही देशी गाय विकत नाही, देशी गायचा आम्ही व्यापार करू देत नाही। पण मला एवढंच सांगायचं आहे की जर्सी गाय असेल, म्हशी असतील, जर ह्याचा व्यापार झाला नाही, एखादी जर भाकड झालेली जर्सी गाय शेतकऱ्यानं विकली नाही, तर दुसरी गोट्यात तो जर्सी गाय आणायला त्याच्याकडे पैसे कुठून येणार? आणि वर्षानुवर्ष तिची चाललेली जी आर्थिक उलाढाल आहे ती खऱ्या अर्थानं आज थांबले। आणि ह्याच्याच विरोधामध्ये बोगस गोरक्षकांच्या विरोधात आणि या कायद्यात सुद्धा सुधारणा व्हावी या दृष्टिकोनात आम्ही आज या ठिकाणी मोठं आंदोलन केलंय। भाऊ, आता आपले वडील माजी राज्यमंत्री होते, आपल्या फडणवीस साहेबांचे आणि भाऊंचे संबंध सुद्धा चांगले आहेत, आपण त्यांच्याशी बोलून किंवा असा काही कायदा करू शकत नाही का? निश्चितपणे आदरणीय फडणवीस साहेब हे अतिशय हुशार खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री आहेत। त्यांना सर्वसामान्य जनतेची जाण आहे। अतिशय ग्रासरूटपासून वरती गेलेले ते मुख्यमंत्री असल्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे ते काही गोष्टी ऐकून घेतात। पण मुळात शीतलशेठ काही गोष्टी अशा असतात की आपण घरामध्ये सुद्धा भांड्याला भांडं लागत असतं। त्या ठिकाणी आपला मुलगा काही वेळा आईवडिलांकडनं काय मागायसाठी एखादी गोष्ट रडत असतो, तो ज्यावेळी रडतो त्यावेळी आई वडील त्याचा विचार करतात की बाबा ही गोष्ट खरंच योग्य आहे का अयोग्य आहे। योग्य वाटली तर आई वडील त्या मुलाला त्या गोष्टीचा न्याय मिळवून देतात। तसंच फडणवीस साहेब आमचे सरकारमध्ये आहेत, मुख्यमंत्री आहेत। निश्चितपणे जो महाराष्ट्रातला उद्रेक आज शेतकऱ्यांचा चाललाय तो दाखवण्याचं खऱ्या अर्थानं आम्ही एक साहस आणि धाडस करतोय। येणाऱ्या काळामध्ये ह्याच्या झळा वाईट भोगाव्या लागतील, त्या भोगू नयेत म्हणून आज आम्ही उलट त्यांना त्या ठिकाणी पहिल्यांदाच ही जाणीव करून देतोय की येणारा काळ जर असाच चालला, ठराविक बोगस गोरक्षकांना जर आपण वाचवायला गेलो तर भविष्यात शेतकरी आपलं सरकार वाचवू शकणार नाही। आपण बोगस गोरक्षक असे शब्द वापरले, पण तेच गोरक्षक आपल्याला आपण आता कुठं धर्म बदलला का याला टीका करते। अरे धर्म म्हणजे मी सरळ सरळ उघड बोलतो, ते म्हणतात तुम्ही कसाय झाला काय, मुस्लिम झाला काय? आम्हाला मुस्लिम कुरेशी कसाय ह्याच्याशी मतलब नाही। शीख धर्म, हिंदू, आम्हाला मतलब आहे शेतकरी। आमचे जातीवंत धर्म एक आहे शेतकरी। आम्ही जातीवंत हिंदू, मराठा, गोपालक शेतकरी आहे। आम्हाला सुद्धा जात कळते, ते व्यापार आहेत। मग तुम्ही येऊन व्यापार करा, तुम्ही गावागावात फिरा, शेतकऱ्यांकडनं तुम्ही जर्सी जनावरं घ्या, शेतकऱ्यांकडनं तुम्ही म्हशी घ्या। तुम्हाला आयता माल कशासाठी पाहिजे? बरोबर टेहाळणी ठेवून कशाला बसताय? बाजारच्या बाहेर गाड्या लावताय आणि गाड्या भरल्याला बघताय। अरे तसंच तुम्हाला जर जनावरं पाहिजे असतील, एखाद्या गोशाळेत 500-500 हजार जनावरं आहेत, गावातनं एक राऊंड मारा की आमच्या एखाद्या छोट्या जर तुम्ही खेड्यात जर गोरक्षक बाबांनो तुम्ही गेला असा तर तुम्हाला भाकड जनावरं एका गावात फुल टेम्पो भरेल तुमचा। पण द्या 30,000 40,000 शेतकऱ्याला जो त्याचा दर आहे तो, हे त्यांना करायचं नाही। त्यांना आयता माल पकडायचा आहे। पण आज आमच्या भोकांडीवर आलं त्याचं काय? आज आमच्या जीवारी आलं त्याचं काय? आमचं भविष्य शेतकऱ्यांचं धोक्यात आलं त्याचं काय? आपण आता दुसरा मुद्दा आपला आहे की 40 रुपये लिटरला दर झाला पाहिजे, कारण शेतकरी पूर्ण मेटाकुटीला आलाय। कारण त्याचा खाद्याचा दर बघता, त्या जनावरांचे औषध उपचार बघता त्याला काही परवडत नाही। पण त्यासाठी पूर्वी आपण पुण्याला पण एक आंदोलन केलं होतं, त्याला 5 रुपये आंदोलन पत्र काढून घेतलं, पण ते पण सरकारने बंद केलं। याकडे कसं बघताय? निश्चितपणे बरोबर आहे की आज आपण बघतोय की सुग्रातचं पोतं असेल, जर आपण सरकी बघितली तर सरकीचं 40 किलोचं पोतं आज 1600ला झालं। गोळीचं 50 किलोचं आज पोतं चांगल्या एखाद्या कंपनीचं जर तुम्ही विचारायला घ्यायला गेला तर जवळपास 1800 रुपये झालं। त्यामुळे शेतकऱ्याला त्या ठिकाणी पशुखाद्य घालायला परवडत नाही। जो आत्ताचा 3-5 फॅटला 8-5 SNFला जो 32-33 रुपये जर्सी गाईच्या दुधाला दर मिळतो लिटरला, तो शेतकऱ्याला न परवडणारा दर आहे। आणि नेहमी कायम आंदोलन करायचं आणि त्या ठिकाणी तुम्ही म्हणतात तसं 5 रुपये 6 रुपये 2 रुपये अनुदान तात्पुरतं मिळवायचं, ह्याच्यापेक्षा उलट सरकारनं ह्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह बघून एकदाच दुधाची सुद्धा प्रति लिटर गाईच्या जर्सी गाईच्या दुधाची प्रति लिटर 40 रुपये आधारभूत किंमत प्रति लिटर करावी, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याला त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय परवडेल आणि शेतकरी त्या ठिकाणी मेटाकुटेला जो आलाय तो कुठेतरी त्या ठिकाणी उभा राहील। हो, अगदी शेवटचा प्रश्न, आता कुठेतरी मुरळी पेटणार आहे उसाचा। आता शेवटचा प्रश्न, आपल्या सर्वात जीवाचा प्रश्न म्हणजे ऊस दर।
आणि आता कुठतरी आता सीझन चालू होणार आहे, रयत क्रांती संघटना कशी बघते या दराने? मुळामध्ये आम्ही 2018ला आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना एक मोठं आंदोलन, मोठी ऊस परिषद सोडवली इथं घेतली. त्यावेळी आम्ही आव्हान केलं की वर केंद्राला की साखरेची आधारभूत किंमत करा. त्यावेळी पहिल्यांदा आयुष्यामध्ये आदरणीय मोदीजी साहेबांनी पहिल्यांदा निर्णय घेतला. 70 वर्षानंतर पहिल्यांदा साखरेची आधारभूत किंमत 33 रुपये झाली. आज आमची मागणी आहे की तुम्ही साखरेची आधारभूत किंमत 40 रुपये जर केंद्र सरकारनं केली तर निश्चितपणे शेतकऱ्याला जवळपास टनाला प्रति टन, ज्याची रिकव्हरी 12 आहे, त्याला प्रति टन 4,000 रुपयेपर्यंत दर त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ऊस आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून चांगली भूमिका, एक मोठं असं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी उभा करणार आहोत. हे होते रयत क्रांती संघटनेचे प्रदेश सागर खोत यांनी सांगितलेलं आहे की चांगल्या पद्धतीने जर नाही मिळाला तर आम्ही इथून पुढे आंदोलन छेडणार आहे. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.